पागला थ्रो केला आणि एक लेप सारखा मासा मिळालेला आहे. हा बघा, बस वागली तर वागली, घेऊन जातो मी विक्रीसाठी. वागली. वागली कडेला आलेत वाटते. नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर पेहरावावरून आणि माझ्या हातात जे पागलं आहे ते त्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण आलोय मालगुण समुद्रकिनारी पागायला. तर ही जी आपण पागल्याची पद्धत आहे किंवा मासेमारीची पद्धत आहे ती पारंपरिक पद्धत आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभागानुसार पागण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते किंवा आता जे पागण्याच्या ज्या विविध पद्धती आल्यात त्यामध्ये आधुनिक पद्धती आल्या, रॉड फिशिंग असेल किंवा आणखीन मग समुद्रात बोटीन मासेमारी केलेली असेल, या वेगवेगळ्या आधुनिक पद्धत आहे. पण समुद्र किनाऱ्यालगतची ही पारंपरिक पद्धत म्हणजे पागण्याची पद्धत. तर साधारण हे जे साधन आहे ते पागलं आहे माझ्या हातात. पागलं हे साधारण 3-4 गोष्टीने बनलेलं असतं. आता माझ्या हातात ही चारणी आहे, चारणी म्हणतात त्याला. हे जाळं आहे, इथे पर्या म्हणतात, हा निळा आहे ना पर्या, आणि हे गुलिया, असे 3-4 साधनांनी साधारण हे पागलं बनत असतं. तर आता याचं वेट आहे साधारण एक 3.5-4 किलो वजन आहे. सर्व हे पकडलं ना तर सर्व 4 किलो वजन आहे. तर हे 4 किलोचं पागलं घेऊन जातो आपण समुद्रकिनारी पागायला. चला काय मिळतं काय बघूया. हा संपूर्ण बघता हा मालगुण समुद्र किनारा आहे. तर या मालगुण समुद्र किनाऱ्यालगत किंवा समुद्र किनाऱ्यालगतची मासेमारी आता आपण बघणार आहोत. साधारण पागलं तुम्हाला दाखवतो थोडक्यात पकडायचं कसं. इथपर्यंत हे पकडलं की याचे 3 भाग करायचे. हा एक भाग जो आपल्या डाव्या हातावर टाकायचा आहे, त्यानंतर हा दुसरा भाग जो आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे, आणि तिसरा भाग आहे ना हा मीडियम बघता, हा बघा, हा असाच ठेवायचा. मग त्यानंतर मग असं थोडंसं या पद्धतीनं असं थ्रो करायचं आहे. चला पहिलंच पागला थ्रो केला आणि एक लेप सारखा मासा मिळालेला आहे. हा बघा, जवळून घे बाबा, वाईड अँगल जवळून आला तरी चालेल. चांगलाच मजबूत अडकला. बापरे, बघायची होती ना वागली बघ. हा कोणता मासा? हा शेतड. शेतड आणि वागली. एक नंबर आहे. वागली दाखवतो तुला, छोटी वागली. हो, काटा बघायचा ना. हा बघ काटा, हो दिसला. वागली हो. तर ही वागली आहे, स्टिंगरे ज्याला म्हणतात. आणि हा मासा अतिशय घातक आहे. कारण कसं आहे, ही त्याची शेपटी आहे आणि शेपटीच्या इथे असणारा काटा आहे.
हा इथे काटा असतो हा बघा. तर हा काटा अतिशय घातक असतो. त्या वाघलीवर पाय पडला तर तो काटा टोचते. मग त्या काट्याला म्हणजे कसं विषबाधा होते थोडीशी. उपचारांती ठीक होतं, पण थोडंसं डॉक्टरकडे जाणं अनिवार्य असतं. कारण कसं आहे, हा एकदा काटा लागला की थोडासा पाय जड वगैरे होतो, थोडंसं चालण्यास कठीण पडतं, चालता येत नाही. त्यामुळे समुद्रकिनारी असा तुम्हाला मासा जर वरती आलेला दिसेल, जिवंत असेल, तर त्याला टच करू नका, कारण तुम्हाला नक्कीच मग डॉक्टर गाठावा लागेल. त्यामुळे अशा माशांना हात लावायचा नसतो, कारण थोडासा विषारी असतं. एक शेतड मिळाला आणि एक वाघली मिळाली. वाघली पुन्हा एकदा जातो. बास वागली तर वागली, घेऊन जातो मी विक्रीसाठी. वाघली वागली कडेला आलेत वाटते. ही मेली रे. काटा हात लावून नकोस घेतला डायरेक्ट, काटा काढून टाकायचा. स्टिंगरे 2 आहेत. आज वागलीच आहेत वाटतं. स्टिंगरे फिशिंग. तर ह्या 3 वाघळ्या आहेत, एकावर एक आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही, पण 3 वाघळ्या आहेत. आणि एक आम्हाला शेतड मिळाला आहे. साधारण आम्हाला एक तास झाला पागायला आलो होतो, पण कसं पाणी भरलं आणि मग ओटी लागली, त्यामुळे मासे एवढे काही मिळाले नाही. पहिल्याच पागात स्टिंगरे म्हणजे वाघळी मिळाली आणि त्यानंतर मग एक शेतड मिळाला. त्यानंतर काय पागून एवढं मिळालं नाही, थोडीशी वेळ कदाचित चुकली असेल, कारण पाणी पूर्ण भरलं होतं आणि ओटी लागली होती. जेव्हा पाणी ओटी लागते पाण्याला, तर तेव्हा काही मिळण्याची शक्यता कमी असते, पण जेव्हा पाणी भरत असतं तेव्हा मात्र मिळण्याची शक्यता जरा जास्तच असते. असू दे, ही आज आपली समुद्रकिनाऱ्यावरची मासेमारी बघितली. समुद्रकिनाऱ्यालगतची मासेमारी करत असताना आपल्याला पारंपरिक पद्धतीने ही मासेमारी केली जाते, कारण पागलं आणि पागल्या फेकून ही मासेमारी केली जाते. तर याला पारंपरिक पद्धतीची मासेमारी असं देखील म्हणतात. त्या जे साधन वापरतो त्याला पागलं म्हणजे कास्ट नेट फिशिंग थोडक्यात आपण आज केली. त्यामध्ये आम्हाला 3 वाघळ्या आणि एक शेतड मिळाला. तर अशा ह्या समुद्रकिनाऱ्यालगत मासेमारी करत असताना भरपूर मासे मिळत असतात. शेतड, कोकेर, मोठा बोईर, त्याला म्युलेट फिश म्हणतात, किंवा शेडा, शेरवा, असे मोठ्या प्रमाणात मासे मिळत असतात. तिची वेळ किंवा वेळेतला विसंगतीपणा कुठेतरी आपल्याला म्हणजे नडतो, त्यामुळे मासे कधी ती मिळत नाही. आता आम्ही थोडी वेळ चुकली, त्यामुळे हे कमी मासे मिळाले. पण असो, यानंतरचं जर आपण व्हिडिओ मासेमारीचे येतीलच, त्यामध्ये म्हणजे जास्त मासेमारी जेव्हा होईल तेव्हा नक्कीच आपण एक सुंदर असा व्हिडिओ बनवू. पण आत्ता या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घेतो. आणखीन एक गोष्ट सांगायची तुम्हाला सांगावीशी वाटते की जेव्हा समुद्र किनाऱ्यालगतचं पाणी अति थंड होतं तेव्हा समजून जायचं की तिथे ह्या वाघळीचा वावर जास्त असतो. ही जेव्हा वाघळी तुम्हाला समुद्रालगत दिसेल तर तिला बिलकुल हात लावू नका, कारण ते तुम्हाला धोकादायक असू शकतं. मगाशी मी जो काटा दाखवला तिचा काटा किंवा त्याला शाल म्हणतात ग्रामीण भाषेत, तो जर लागला तर तो अत्यंत घातक असतं, विषारी असतं. डॉक्टरकडे जाण्यापासून त्यावर काही पर्याय नसतो. त्यामुळे असे जर मासे तुम्हाला दिसले तर शक्यतो त्यांना काही हात लावू नका. यापूर्वीचा आपण व्हिडिओ बनवला आहे, त्यामध्ये जेलीफिश त्याबद्दल माहिती दिली होती. पण आत्ता जर तुम्हाला असा स्टिंगरे वगैरे मासा दिसला तर हात लावू नका, ते अत्यंत घातक असू शकतं. तर चला, आता तात्पुरता व्हिडिओमध्ये निरोप घ्यायची वेळ झाली. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.